ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमन काकू अजूनपर्यंत उठलेल्या नसतात आणि म्हणूनच प्रतिमा आत्यांना सुमन काकूंची काळजी वाटत असते. प्रतिमा आत्या म्हणतात की अजूनपर्यंत सुमन कशी नाही उठली रात्री, तर ती खूप लवकर झोपली होती. मग अजूनपर्यंत उठायला हवी होती. तिला बरं वाटत नाहीये का? नक्की काय झालं असेल? आता प्रतिमा आत्यांना काळजीही वाटत असते आणि भीतीही वाटत असते आणि त्याचवेळी नागराज काका घरी येतात. नागराज काका प्रतिमा आत्यांना म्हणतात, गुड मॉर्निंग वहिनी. तर प्रतिमा आत्या म्हणतात, भाऊजी अहो एवढ्या सकाळीच तुम्ही कुठे गेला होता? तर नागराज काका म्हणतात, कुठे नाही वहिनी, इथेच मॉर्निंग ओकलात जाऊन आलो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु भाऊजी सुमनची तब्येत ठीक नाहीये का? ती अजूनपर्यंत उठली नाहीये. नागराज काका नाटक करत म्हणतात, काय तिला ताप वगैरे तर आला नाहीये ना? प्रतिमा त्या म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. ती रात्री लवकर झोपली, ती अजूनपर्यंत उठलीच नाहीये. नागराज काका म्हणतात, हो ना, मी सुद्धा पहाटे मॉर्निंग ओकला जात होतो. त्यावेळी तर ती गाढ झोपली होती. थांब मीच बघतो असं म्हणत नागराज काका रूमच्या दिशेने निघून जातात. तर इकडे प्रतिमा हत्या घाबरलेल्या असतात आणि म्हणूनच त्या सायलीला फोन करतात. सायली म्हणते, बोला ना प्रतिमा आत्या, सगळं काही ठीक आहे ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, ठीक असं काहीच वाटत नाहीये. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा? तर प्रतिमा सायलीला म्हणतात, सायली अगं सुमन तुझ्यासोबत मार्केटला आली होती तेव्हा तिच्यासोबत काही घडलं होतं, म्हणजे त्या गोष्टीचा तिला त्रास झाला होता का किंवा अजून काही? सायली म्हणते, नाही प्रतिमा, असं काहीच घडलं नाहीये, तुम्ही का असं विचारताय? तर प्रतिमा म्हणतात, अगं मला तर काहीच कळत नाहीये. सुमन रात्री कधी आली मला माहीत नाही, पण त्यानंतर मी तिला जेवायला उठवायला गेले तर ती गाढ झोपली होती. मला वाटलं दमन झोपली असेल आणि म्हणून मी तिला जास्त उठवण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु अजूनपर्यंत ती उठलीच नाहीये. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, काय? तर प्रतिमा म्हणतात, हो ना, मला तर सुमनची काळजी वाटत आहे. मला वाटलं तिथे काहीतरी घडलं असावं आणि त्याचा त्रास तिला झाला असावा. सायली म्हणते, नाही प्रतिमा, खरं तर सुमन काकूने आम्हाला बरंच काही सांगितलं आणि ते सांगण्यासाठी मी तुमच्या घरी येणारच होते. तुम्ही एक काम करा, तुम्ही तोपर्यंत सुमन काकू उठतात का बघा, मी येईन तिथे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, लवकर ये, मी वाट पाहते. मला खरंच खूप भीती वाटते. सायली म्हणते, प्रतिमा हत्या काळजी करू नका, मी आलेच असं मला सायली फोन ठेवते. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी सर्वांनाच सायलीच्या बोलण्याची काळजी वाटत असते. सर्वजण घाबरत सायलीला विचारतात, सायली अग नक्की काय झालंय? तर सायली म्हणते, आई अहो सुमन काकू अजून उठल्याच नाहीयेत. तर अस्मिता म्हणते, काय सुमन काकूंची तब्येत ठीक नाहीये का? तर सायली म्हणते, तब्येत ठीक आहे पण त्याच ठीक नाहीयेत. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. कल्पना ताई सायलीला म्हणतात, सायली अगं नक्की तुला काय म्हणायचंय? काय घडलंय? काय झालंय? प्रतापराव म्हणतात, म्हणजे नक्की काय घडलंय? तर अर्जुन म्हणतो, डॅड सुमन काकूंच्या बाबतीत जे काही घडलंय ते अगोदर सायलीलाच कळालं. सायली म्हणते, हो असं म्हणत सायली घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. कशा प्रकारे सायलीला सुमन काकूंच्या पाठीवरचे वरण दिसले होते आणि त्यानंतर ते सत्य शोधण्याचा तिने प्रयत्नही केला होता. सुमन काकूंना विचारलं होतं, त्यावेळी सुमन काकू खोट्या बोलल्या होत्या, त्यांनी सत्य सांगितलं नव्हतं आणि म्हणूनच मला त्यांना ऑफिसला घेऊन जावं लागलं. ज्यावेळी मी त्यांना ऑफिसला घेऊन गेले त्यावेळी सुमन काकूंनी सत्य कबूल केलं. त्या म्हणाल्यात की त्यांना नागराज काकांनीच मारहाण केली आहे. हल्ली नागराज काका त्यांना मारहाण करत आहेत, त्यांच्यावर हात उगारत आहेत. आता हे ऐकताच प्रतापराव, कल्पनाताई, घरातील सर्वांनाच धक्का बसतो. प्रतापराव म्हणतात, काय नागराज तिला मारहाण करत आहे आणि हे सगळं काही ती का सहन करते, कशासाठी? तर कल्पना ताई म्हणतात, हो ना, मला
तर हे सगळं काही खूप वेगळंच वाटत आहे. तर अस्मिता म्हणू लागते, ते काही असो, परंतु आजकालही पुरुषांना यातच पुरुषार्थ वाटत असतो. तर सायली म्हणते, परंतु बाबा, या सगळ्याला आता सुमन काकूंनी प्रतिकार करायला हलावा. सुमन काकूंनीच आता जिद्दीने उभं राहायला हवं. तर प्रतापराव म्हणतात, मग आपण काय गप्प बसायचं आहे का? ते काही नाही. मी आताच रविराजला फोन करणार आहे आणि नागराजचे सगळे प्रताप सांगणार आहे आणि त्याला लवकरात लवकर जेलची हवा खायला पाठवेन. आणि नागराजशी मी बोलेन. मी त्याला ज्या विचार, आता मी त्याला सोडणार नाही. तर अर्जुन म्हणतो, डॅड, तुम्ही असं काहीही करणार नाहीत, कारण आपण जर असं काही केलं तर नागराज काका थोडे दिवस शांत राहतील. त्यानंतर ते पुन्हा एकदा तसाच त्रास द्यायला सुरुवात करतील. या सगळ्यामध्ये सुमन काकूंना त्रास होणारच आहे. तर सायरी म्हणते, हो बाबा, म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की सुमन काकूंनी स्वतः या सगळ्या गोष्टीला विरोध करायला हवा, स्वतः खंबीरपणे उभं राहायला हो. आणि मला खात्री आहे की सुमन काकू हे सगळं काही करतील. तर प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, आता आम्ही शांत राहतोय. परंतु तरीसुद्धा नागराज शांत राहिला नाही. तरीसुद्धा त्याने सुमनला त्रास दिला. तर मग मात्र आपल्याला रविराशी बोलावं लागेल. तर अर्जुन म्हणतो, त्याची काहीच गरज नाही, कारण सिनियरच्या अगोदर मीच त्यांच्यावर लीगल ॲक्शन घेईन. तर प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, ज्या सुमनची तब्येत बघ कशी आहे, तू लवकरात लवकर निघ बरं. तर अर्जुन म्हणतो, सायली चल, असं म्हणत सायली अर्जुन आता सुमन काकूंना पाहण्यासाठी किल्लेदारांच्या घरी निघालेले असतात. तर सायली अर्जुनला म्हणू लागते, अजूनपर्यंत प्रतिमा त्यांचा मेसेज आला नाही, याचाच अर्थ अजूनपर्यंत सुमन काकू उठल्याच नाहीयेत. मला तर खरंच खूप भीती वाटत भलत असेल तर काही घडू नये एवढंच वाटते. आता सायली खूप काळजी करत असते आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू एवढी काळजी करू नकोस, असं काहीही घडलेलं नसणार. कदाचित सुमन काकूने काम भरपूर केलं असावं, थकवा आला असावं आणि म्हणूनच जास्त वेळ झोपले असतील, बाकी काही नाही. सायली म्हणते, असंच असू देत. खरं सांगू का, एक गोष्ट मात्र खरी आहे की सुमन काकू घाबरले आहेत आणि त्यांना स्वतःच्याच घरात असुरक्षित वाटत आहे. त्यांची ही भीती तर घालवायला हवीच ना. तर अर्जुन म्हणतो, ते तर तू घालवशील. आज कसं तन्वीला तू सरळ केलं. तर सायली म्हणते, हो, परंतु त्यावेळी तुम्ही माझ्या सोबत होता. आपण दोघांनी मिळून तीच खरं रूप सर्वांसमोर आणलं आहे. पण या सगळ्यात अश्विन भाऊजींना खूप त्रास झाला. ते खूप चिडले होते. नक्की प्रिया कुठे गेली हे शेवटपर्यंत कळालच नाही, कारण अश्विन भाऊजीने तिला बोलूच दिलं नाही. पण त्यांचेही बरोबर आहे म्हणा, कारण काहीही झालं, कितीही झालं तरी एकावर दुसरं खोट, दुसऱ्यावर तिसरं खोट आणि तिसऱ्यावर चौथं खोट असंच प्रिया करणार होती शेवटपर्यंत. ती रात्री नक्की कुठे गेली होती हे सत्य सांगणारच नव्हती आणि म्हणूनच अश्विन भाऊजींनी तिची बोलती तिथेच बंद केली. परंतु प्रिया नक्की काय करते, ती कोणाला भेटायला जाते, हे सगळं आपल्याला शोधायलाच हवं आणि लवकरात लवकर अश्विन भाऊजींच्या समोर प्रियाचा खरा चेहरा यायलाच हवा. अर्जुन म्हणतो, ते तर होणारच आहे. कधी ना कधी अश्विनला कळणार आहे की प्रिया किती फ्रॉड आहे. परंतु आता आपल्याला सुमन काकूंना सावरायला हवंय. तर सायली म्हणते, हो, आपण निघूयात ना, आणि तिथूनच तुम्ही नागराज काकांच्या मागावर जाणार आहात ना. तर अर्जुन म्हणतो, हो, हे काम आजच करावं लागेल. असं म्हणत सायली अर्जुन किल्लेदारांच्या घराच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया ही नाटक करत पुन्हा एकदा अश्विनच्या समोर येऊन उभी राहते. त्याच यासोबत हसण्याचा प्रयत्न करते. परंतु अश्विन तिच्याकडे पाहत देखील नाही. आता प्रिया मनाशीच म्हणते, हली सर्वच गोष्टी माझ्या हातून निसटून का जात आहेत. तिकडे नागोबा, त्याने खूप मोठं टेन्शन दिलं आहे आणि इकडे हा बावळट अश्विन, आता याला काही करून नवावंच लागेल. काहीही करून याला आता माझ्या मुठीत ठेवावंच लागेल. असं म्हणत प्रिया ही अश्विनशी बोलण्याच नाटक करत अश्विनला आवाज देत म्हणते, अश्विन, मी तुझ्यासाठी तुझी फेवरेट कॉफी घेऊन येऊ
का म्हणजे तुला आवडते तशी स्ट्रॉंग आणि फ्लॉफी. तर अश्विन म्हणतो नको आहे, मला काहीच गरज नाही. तर प्रिया म्हणू लागते विन मी माझी चूक मान्य केली आहे ना. मी म्हणाले ना की मी चुकले आहे. अश्विन, एकदा तू माझी चूक पोटात नाही का घालू शकत? एकदा मला माफ नाही का करू शकत? अश्विन, खरंच मी चुकले, परंतु यापुढे अशी चूक मी नाही करणार. अश्विन, मी खरंच सांगते, शपथ घेते की मी तुझ्याशी कधीच खोट बोलणार नाही. पण अश्विन प्लीज माझ्याशी बोल ना. आता अश्विन प्रियाशी काहीच बोलत नाही. तर अश्विनला गुंडाळण्यासाठी प्रिया अश्विनच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि प्रेमानेच त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते, अश्विन अरे ऐकून तरी घे ना. मी त्यावेळी खोट का बोलले आणि मी कुठे होते हे सगळं काही मी तुला सांगेल, पण प्लीज माझं ऐकून तरी घे. अश्विन आता प्रियाचा हात झिणकारून लावतो आणि म्हणू लागतो, एक मिनिट माझा हात धरू नकोस. प्रिया म्हणते, अश्विन अरे त्या रात्री मी माझ्या मैत्रिणीसोबत. आता मात्र अश्विन खूप चिडतो. अश्विन रागानेच प्रियाकडे पाहतो आणि तिथून निघून जातो. आता प्रिया ही अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणू लागते, अश्विन अरे बोल ना माझ्याशी प्लीज, मला माफ कर ना. परंतु अश्विन तिच्याशी एक शब्दही न बोलता रूमच्या बाहेर निघून जातो. तर प्रियाची आता खूप चिडचिड होऊ लागते. प्रिया म्हणू लागते, काय करू या माणसाला? पहिल्यासारखं मला काही करून गुंडाळावंच लागेल. आता मी काय करू की जेणेकरून हा माणूस माझ्या मुठीत राहील? मला काहीतरी करावंच लागेल. असं म्हणत प्रिया आता अश्विनला मनवण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली. अर्जुन किल्लेदारांच्या घरी पोहोचतात. आता सायली गाडीतून खाली उतरते आणि अर्जुनला विचारते, तुम्ही आत येत नाही आहात का? तर अर्जुन म्हणतो, नाही नको, मी जर आत आलो तर कळेल की मी इथपर्यंत आलो होतो आणि त्यानंतर मला त्यांच्या मागावर जाणं खूप कठीण जाईल आणि त्यांच्या मागावर जायचं असेल तर त्यांना कोणालाच कळायला नको की मी इथपर्यंत आलो होतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे. नागराज काका घरातून निघालेत की मी तुम्हाला फोन करेन किंवा मेसेज करेन, पण त्यानंतर पुढे काय घडतंय हे तुम्ही वेळोवेळी मला सांगायचं आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हो मी सांगेन, पण हो मी इथे आलो होतो हे घरात कोणालाही कळायला नको. सुमन काकू, प्रतिमा आत्या, तू कोणालाही काहीच सांगायचं नाही. इथे तू एकटीच आलीयस असंच सर्वांना वाटायला हवं. सायली म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत सायली आता किल्लेदारांच्या घरी येते. इकडे प्रतिमा हत्या काळजीत असतात. आता सायली प्रतिमा हत्यांना विचारते, सुमन काकू शुद्धीत आले आहेत का? तर आता प्रतिमा हत्या म्हणतात, नाही, अजूनपर्यंत ती उठलीच नाहीये. मला तर तिची काळजी वाटत आहे, पण सायली तिला ताप वगैरे काही नाहीये आणि तरीसुद्धा तिला एवढी गाढझोप कशी लागली असावी? कशी असेल सुमन? मी तिला बघून आलीये पण मला तर काहीच कळत नाहीये. आणि त्याचवेळी सुमन काकू उठलेले असतात आणि हॉलमध्ये येत प्रतिमा त्यांना आवाज देत म्हणतात, वहिनी. प्रतिमा त्या सुमन काकूंना पाहतात, त्यांना आधार देतात आणि म्हणू लागतात, सुमन तू बरी आहेस ना ग? तुला काही होते का? तू अगोदर बस. बरं. सुमन काकूंना खूप त्रास होत असतो आणि यामुळेच प्रतिमा त्यांना सुमन काकूंची खूप काळजी वाटत असते. प्रतिमा त्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन काय झालं होतं? तू एवढी घाड कशी काय झोपलीस? तू खूप दमली होतीस का? तुला बरं वाटत नव्हतं का? सुमन काकू म्हणतात, नाही वहिनी, मी तर अगदी ठीक होते. मला तर काहीच कळत नाही की मला एवढी गाढ झोप कशी काय लागली. मी तोच विचार करते. तर सायली म्हणते, तुमचं डोकं दुखते का? तर सुमन काकू सायलीला म्हणतात, हो खूपच ठणकतंय. आता मात्र सायलीला सुमन काकूंची काळजी वाटत असते. तर त्याचवेळी नागराज काका त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, काय मग सायली मॅडम, आजकाल तुमच्या फेया जास्तच वाढत आहेत आणि आजकाल तुमची आणि माझी भेट जास्तच होत आहे. अर्जुन नाही का आला? तर सायली म्हणते, नाही. तर आता नागराज काका म्हणतात, बरं ऑफिसमध्ये भरपूर काम असेल ना म्हणून आला नसावा. तर सायली म्हणते की हो भरपूर काम आहेत
आणि म्हणूनच आले नाहीत. तर नागराज काका म्हणतात, बरं ठीक आहे, तुमच्या गप्पा चालू द्यात, मी येतोच. तर आता सुमन काकू नागराज काकांना विचारतात, कुठे निघालात? आता मात्र नागराज काकांना खूप राग आलेला असतो, परंतु समोर प्रतिमा, हत्या आणि सायली असल्यामुळे नागराज काका शांतपणेच म्हणतात, सुमन, अगं जरा बाहेर जाऊन येतोय. एक महत्वाचं काम आहे. आणि तसंही बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला ती व्यक्ती कुठे जात आहे हे विचारायचंही नसतं, हो की नाही वहिनी? आता मात्र प्रतिमा आत्या काहीच बोलत नाहीत. तर नागराज काका म्हणतात, मी आलोच असं म्हणत नागराज काका सुमन काकूंना काही न सांगता घराबाहेर पडतात. आता लगेच सायली ठरल्याप्रमाणे अर्जुनला मेसेज करायला घेते. इकडे अर्जुन किल्लेदारांच्या घराबाहेरच असतो आणि नागराज काकांची वाट पाहत असतो. परंतु ज्यावेळी सायलीचा मेसेज येतो त्यावेळी आता अर्जुन आपली गाडी घेतो आणि लगेच नागराज काकांच्या मागावर निघतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सायली सुमन काकूंसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते, सुमन काकू, हा चहा घ्या, हा चहा पिलात की तुम्हाला बरं वाटेल. तर सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात, वहिनी, मी डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझं डोकं इतकं जड झालं होतं की मला उठायलाही जमत नव्हतं. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, अग रात्री तू जेवलीही नाहीस आणि एवढी कशी गाढ झोपलीस? सुमन काकू म्हणतात, मलाही तेच काही कळत नाहीये, मी कधीच एवढी झोपली नाही, पण यांनी दूध दिलं आणि त्यानंतर मला अशी काही गाढ झोप लागली की मला पुढे काय घडलं काहीच माहीत नाही. सायली म्हणते, म्हणजे नागराज काकांनी तुम्हाला दूध दिलं होतं? तर सुमन काकू म्हणतात, हो ना, कधी नव्हे, ते माझ्याशी प्रेमाने बोलत होते, म्हणत होते की माझ्या हातून चूक झाली, मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. आणि त्यानंतर त्यांनी मला दुधाचा ग्लास दिला. मला वाटलं की हे सगळं काही खरं असेल आणि मी ते दूध प्यायले. तर आता सुमन काकूंच हे बोलणं चालू असतानाच प्रतिमा म्हणू लागतात, सुमन, मला सगळं काही कळालं आहे, पण ते सायली कडून कळालंय. मला अपेक्षा होती की हे सगळं काही तू मला सांगशील. सुमन, अग एवढे परके आहोत का की तुला एकदाही माझ्याशी किंवा यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही? या सगळ्यातून आपण मार्ग काढलाच असताना सुमन काकू म्हणतात, वहिनी, हे सगळं इतकं भयंकर होतं की मला असं वाटायचं की माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको आणि म्हणूनच मी आतापर्यंत काहीच सांगितलं नाही. सुमन काकूंच हे बोलणं ऐकताच प्रतिमा आत्या म्हणतात, अगं मला किंवा रविराज दोघांना तू नक्कीच काहीतरी सांगू शकली असतीस, पण तू का नाही सांगितलं? सुमन काकू म्हणतात, वहिनी, हा धक्काच माझ्यासाठी इतका भयंकर होता की या सगळ्यातून मार्ग काढणं खरंच खूप कठीण होतं आणि अशी वेळ कुठल्याही स्त्रीवर कधीच येऊ नये. तर आता नागराज काकांचं वागणं यामुळे सुमन काकूंना खूप त्रास होत असतो. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही काळजी करू नका, प्रतिकार कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवलं आहे ना. मग आता प्रतिकार करायचा. अशी कोणतीही गोष्ट आपण सहन करायची नाही. हिंसाचार कुठलाही असो, घरातील किंवा बाहेरच्या स्त्रीने आता तो हिंसाचार सहन करायचा नाही. आणि आता म्हणूनच तुम्हाला धाडसी पाऊल उचलावंच लागेल. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन, आता तुला सावरावं लागेल. या सगळ्या गोष्टीतून तुला मार्ग काढावा लागेल. आम्ही आहोत तुझ्यासोबत असं म्हणत आता सायली आणि प्रतिमा सुमन काकूंना आधार देत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे आता अर्जुन नागराज काकांच्या मागावर असतो. नक्की आता नागराज काका कोणाला भेटायला जात आहे या सगळ्याचा शोध घेण्यासाठी अर्जुन त्यांच्या मागावर असतो. आता अर्जुन पाहतो तर नागराज काका एका वेगळ्याच रस्त्याने जात असतात. आता अर्जुन त्यांच्या मागूनच असतो, परंतु हा रस्ता पूर्णपणे अनोळखी असतो. अर्जुन मनाशीच म्हणतो, या रस्त्यावर साधी वस्तीही नाहीये आणि इथे तर कोणीच नाहीये आणि इथे तर कोणी मित्र वगैरे असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तरी सुद्धा नागराज काका इथून का जात आहे? काय काम असेल त्यांचं? असं म्हणत अर्जुन आता नागराज काका नक्की कोणाला भेटायला जात आहेत याचा विचार करत असतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सुमन काकूंना समजावते आणि म्हणू लागते, सुमन काकू, तुम्हाला अगोदर तुमच्या शरीराचं रक्षण करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही अगोदर धीट असणं आवश्यक आहे, असं म्हणत सायली समजावत सुमन काकूंना म्हणते, समोरची व्यक्ती जर तुमच्यावर हल्ला करायला आली तर त्यासाठी तुम्ही धीट असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे जर तिने तुमचा हात धरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यात त्याचा हात झिणकारून लावण्याची प्रतिकार शक्ती असायला हवी, असं म्हण सायली. आता नक्की की आपण कशा प्रकारे या सगळ्याला विरोध करायचा, कुठलाही अन्याय सहन करायचा नाही, हे शिकवत असते सायली. सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू, तुम्ही न घाबरता न डगमगता या सगळ्याला सामोर जाणं खूप गरजेचं आहे. आता सायली आणि प्रतिमा त्या सुमन काकूंना कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीचा प्रतिकार करायचा, त्याला कशा प्रकारे धडा शिकवायचा हे शिकवत असतात. आता हे शिकवत असताना सुमन काकू घाबरत असतात. सायरी म्हणते, नाही सुमन काकू, अगोदर तुमच्या मनातील भीती तुम्हाला खालवावी लागेल. यापुढेही जाऊन त्या व्यक्तीने जर तुमचा हात धरलाच आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो हात कसा सोडवायचा हेही मी तुम्हाला दाखवते, असं म्हणत सायली आणि प्रतिमा हत्या दोघेही सुमन काकूंना अन्यायाविरुद्ध लढा कसा द्यायचा याच प्रशिक्षण देत असतात. आता सायलीने प्रतिमा आत्यांना तर धीड बनवलेलंच असतं आणि त्याचबरोबर आता सुमन काकूंनाही धीड बनवण्यासाठी सायली प्रयत्न करत असते. त्यांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा त्यांना मिळवून देण्यासाठी ती आणि प्रतिमा आत्या दोघेही प्रयत्न करत असतात. आता दोघींनीही सुमन काकूंना प्रशिक्षण दिलेलं असतं आणि त्यानंतर सायली सुमन काकूंना म्हणते, आता तुम्ही माझ्यासोबत स्वतः समोर उभं राहायचं आहे आणि मी तुम्हाला जे शिकवलं ते करून दाखवायचं आहे. आता सायली सुमन काकूंना समोर उभं करते आणि त्यांच्यावर हात उघारते, परंतु त्याचवेळी सुमन काकूंनी सायलीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि प्रतिकार केलेला असतो. आता हे पाहताच सायली खुश होते आणि म्हणू लागते, सुमन काकू, हे तर तुम्हाला अगदी परफेक्ट जमतंय. शारीरिक मार तर तुम्ही अशा पद्धतीने वाचवू शकता, परंतु शाब्दिक मार सुद्धा तुम्हाला वाचवता आले पाहिजे. या सगळ्यातूनही मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी एक तंत्र आहे. म्हणजे समजा समोरची व्यक्ती म्हणजेच नागराज काका तुम्हाला म्हणालेत की तू बेअक्कल आहेस, तू मूर्ख आहेस, तुला काहीच कळत नाही, तर त्यावेळी तुम्ही त्यांना म्हणायचं आहे की माझ्याशी हळू आवाजात बोलायचं आणि मला तुम्ही असं काही बोलू शकत नाहीत असं बोलायचं आहे. म्हणजे त्यांची बोलती तिथेच बंद होऊ शकते. बोला, कसं बोलणार आहात, असं म्हणत सायली आता सुमन काकूंना विचारते. तर सुमन काकू सायलीकडे पाहतात आणि म्हणतात, हे असं. सायली म्हणते, नाही सुमन काकू, तुम्हाला अगदी धीराने बोलावं लागेल आणि जोरात बोलावं लागेल. समोरच्या व्यक्तीला तुमचा धाक कळायलाच हवा. तर सुमन काकू म्हणतात, हे असो, माझ्या समोर मोठ्या आवाजात बोललेला किंवा माझ्यावर आवाज चढवलेला मला चालणार नाही. सायली म्हणते, अगदी बरोबर सुमन काकू, आणि समजा समोरची व्यक्ती तुम्हाला मारायला आली तर आता मात्र सुमन काकू सायलीला म्हणतात, माझ्या अंगाला हात लावायचा नाही, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे नाही. आता सुमन काकू खूप छान बोलतही असतात आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जागा झालेला असतो. हे पाहून सायली खुश होते आणि म्हणू लागते, सुमन काकू, खरंच खूप छान बोलताय तुम्ही आणि खरंच खूप छान प्रतिकारही करताय. असाच प्रतिकार तुम्हाला न घाबरता नागराज काकांसोबत करावा लागेल, काहीही झालं तरी. नागराज काकांचा मार यापुढे तुम्ही सहन करायचा नाही. तुम्हाला इतकं स्ट्रॉंग बनावं लागेल की समोरच्या व्यक्तीला कळायला हवं की मी जर हिच्यावर अन्याय केला तर ही व्यक्ती आता अन्याय सहन करणार आहे, त्याची जाणीव त्याला व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला खंबीर व्हावं लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नागराज काका आता एका हॉटेलवर आलेले असतात. आता अर्जुनही त्यांच्या मागावर असतो. नागराज काका हॉटेलमध्ये येतात, ऑर्डर देत म्हणतात, एक चिकन बिर्याणी आणि एक चिकन लॉलीपॉप. आता हे सगळं काही अर्जुनने ऐकलेलं असतं. नागराज काका और
डरची वाट पाहत असतात, तर अर्जुन बाहेरच त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. आता ऑर्डर येताच आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, हे पार्सल कशासाठी असेल? नागराज काका आता तिथून बाहेर निघणार, तर त्या अगोदरच अर्जुन त्यांच्या पुढे येऊन लपून असतो. तर नागराज काका पाहतात, तर पैसे कमी असतात. नागराज काका म्हणतात, याने तर पैसे कमी दिले आहेत, आणि म्हणूनच नागराज काका पुन्हा एकदा काउंटरवर जातात आणि तिथे असणाऱ्या मॅनेजरला विचारतात की तुम्ही लूट टाका लोकांना. आता मात्र मॅनेजरच्या चूक लक्षात येते. लगेच ते त्यांचे पैसे देतात. आता हे सर्व दृश्य अर्जुन पाहत असतो. नागराज काका बाहेर पडण्या अगोदरच अर्जुन तिथून बाजूला निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली सुमन काकूंना प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण देत असते. सायली सुमन काकूंना म्हणते, तुम्हाला जर कधी वाटलं की तुमच्या जीवाला धोका आहे, तर या घरात जी ठिकाणं तुम्हाला सुरक्षित वाटतात तिथे तुम्ही लपायचं आहे. आणि जर या पलीकडे जाऊन तुम्हाला भीती वाटत असेल, तर मला रविराज काकांना किंवा प्रतिमा आत्यांना फोन करायचा आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर लगेच या घराच्या बाहेर पडायचं आहे. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सुमन काकू कधीच स्वतःला एक समजू नका. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत आणि तुमची साथ आम्ही कधीही सोडणार नाही, पण तुम्हाला स्वतःला प्रतिकार करता आलाच पाहिजे. सुमन काकू म्हणतात, सायली, अगं ही एकटी नाहीच आहे. तू आहेस ना माझ्यासोबत, आणि तू दिलेला आत्मविश्वास सायली, अगं तू किती करतीयस, किती गुणाची आहेस. खरं तर तुझ्यासारखी मुलगी या घरात जन्माला यायला हवी होती. आता मात्र सुमन काकूंच हे वाक्य सायलीच्या मनाला कुठेतरी भावत आणि सायली आता प्रतिमांकडे पाहू लागते. सायलीकडे पाहून प्रतिमा हत्यानेही सायलीचा अभिमान वाटत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनला जे दृश्य दिसलेलं असतं, त्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अस्मिताचा अंदाज खरा ठरलेला असतो. सचिनला अर्जुनने एका दुसऱ्याच मुलीसोबत नको ते प्रेमाचे चाळे करताना पाहिलेलं असतं. आता मात्र अर्जुनला खूप धक्का बसतो. अर्जुनला आपल्या बहिणीची काळजी वाटू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदनाच्या घरी अस्मिता म्हणू लागते, आज अर्जुनला माझी आठवण वगैरे येत होती की काय. तर प्रतापराव म्हणतात, खूपच. तर अस्मिता म्हणते, म्हणजे आज सूर्य दक्षिणेलाच उगवलाय वाटतं, कारण कधी माझी न आठवण करणारा अर्जुन आज तर चक्क माझी आठवण काढतोय. मग तर सूर्य नक्कीच दक्षिणेला उगवला असेल, कारण सायली समोर न दिसता अर्जुनला मी चक्क समोर दिसली आहे. आता मात्र हे ऐकताच अर्जुन म्हणू लागतो, माझ्या बायको व्यतिरिक्त मी कुठल्या मुलीकडे पाहतही नाही, आणि माझं कुटुंब ही माझी पहिली जबाबदारी आहे. माझ्या कुटुंबाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही मी मागे पुढे पाहणार नाही. आता अर्जुनला सचिनच सत्य कळालेलं असतं, आणि म्हणूनच अर्जुन खूप चिडलेला असतो. आता सचिनच हे सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे येईल, तर अर्जुन सचिनला कोणती शिक्षा देतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.